माझ्या कक्षामध्ये आता साहेब होते, गणेश होता, डॉक्टर साहेब आहेत, आमचा स्टाफ होता. सगळ्यांनी या विषयावर आम्ही सखोल चर्चा केलेली आहे. सरचे अंती या गुन्ह्यामध्ये ज्या काही फाइंडिंग्ज आहेत, म्हणजे जे काही प्रकार घडलेला आहे त्या सगळ्या गोष्टी मी यांना समजून सांगितलेल्या आहेत. डॉक्टर साहेबांना पण त्या लक्षात आलेल्या आहेत. या जो घडलेला प्रकार आहे तो एकदम दुःखद आहे. त्या दुःखामध्ये या समाजाचं मी पण काहीतरी देणं घेणं लागतो या नात्यानं मी सहभागी आहे. जसं समाजाबद्दल नका बोलू. तपास योग्य रीतीने चालू आहे. जे काही फाइंडिंग आढळतील त्याप्रमाणे तपास होणार आहे. 2 ते 3 दिवस झाली घटना होऊन, गुन्हा दाखल होऊन, ज्याप्रमाणे तपास व्हायला पाहिजे त्याप्रमाणे तपास चालू आहे. याच्या पुढे सुद्धा आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी या हेतूनं आणि अशा प्रकारे तपास करण्यात येईल याची ग्वाही मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्याला देतो. जे काही सुज्ञ मंडळी, वकील मंडळी होती, डॉक्टर मंडळी होती, मुलीचे नातेवाईक होते, यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना सर्व गोष्टी पटलेल्या आहेत. आता आपण ज्या पद्धतीनं इथं आपलं म्हणणं मांडण्यासाठी आलेलं आहात त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. या सर्व गोष्टी मी रेकॉर्डवर घेणार आहे आणि इथून पुढे 3 महिने तपास चालणार आहे. त्याच्या आधीच आपण चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्याची तजवीज ठेवणार आहोत. जेवढे जास्तीत जास्त पुरावे आपल्याला याच्यामध्ये मिळून येणार आहेत ते सर्व आपण कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आहोत आणि त्यानुसार या केसचा आपण निपटारा करणार आहोत. ठीक आहे. ज्या प्रकारे तुम्ही इथं आला होता शांततेनं, त्याच प्रकारे आता इथून शांततेनं आपण निर्गमन करावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्व्हेस्टिगेशन